तर कोल्हापुरातली भाजप कार्यकर्त्यांची दृश्य आहेत। राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात हे भाजपचे कार्यकर्ते आहेत। काळे झेंडे हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी बघायला मिळते भाजप कार्यकर्त्यांची आणि पोलीस त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतात, थांबवण्याचा प्रयत्न करतात। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी भूषण पाटील आपल्या सोबत आहेत। भूषण, नेमकं काय म्हणणं आहे भाजप कार्यकर्त्यांचं? नक्कीच राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे। मात्र आपण तत्पूर्वीच बघतोय भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी संविधान किंवा आरक्षणासंदर्भात जे काही वक्तव्य केलेलं होतं त्याचा निषेध म्हणून या राहुल गांधी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला होता आणि त्यानंतर आज सकाळी हे सगळे कार्यकर्ते भाजप कार्यालयामध्ये जमलेले आहेत आणि आपण आता बघू शकतो ज्या ठिकाणाहून राहुल गांधी यांचा ताफा ज्या रस्त्याने जाणार आहे त्या रस्त्याच्या दिशेने हे सगळे कार्यकर्ते जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। हातात काळे झेंडे असतील, त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देत हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता मुख्य रस्त्याच्या दिशेने, ज्या रस्त्याहून राहुल गांधी यांचा ताफा जाणार आहे त्या रस्त्याकडे जात असताना पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर शाहू समाधी स्थळाकडे दर्शनासाठी जाणार आहेत आणि या रस्त्यादरम्यान भाजपचं कार्यालय आहे आणि याच ठिकाणी आपण बघतोय कशा पद्धतीनं भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। विशेषतः महिला कार्यकर्त्या देखील या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघतोय पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सकाळपासून वाढवण्यात आलेला होता, मात्र तरी देखील हे पोलिसांचं कड भेदून हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता मुख्य रस्त्याच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे काहीशी तणावाची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय, मात्र कोणत्याही परिस्थितीत राहुल गांधी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणारच अशा पद्धतीचा इशारा या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे आणि तशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेत आता मुख्य रस्त्याच्या दिशेने हे सगळे कार्यकर्ते जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे एकूणच गोंधळाचं आणि तणावाचं वातावरण या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर 14 वर्षांनंतर राहुल गांधी कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि अशा वेळी आपण बघतोय की कशा पद्धतीनं भाजपकडून त्यांचा निषेध आहे तो केला जातोय, ज्या पद्धतीनं त्यांनी आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलेलं होतं आणि म्हणूनच आपण बघतोय की आता काहीशी तणावाची आणि गोंधळाची परिस्थिती भाजप कार्यालयाबाहेर पाहायला मिळते। भूषण, हे कार्यकर्ते सगळे पुढे पुढे जाताना दिसत आहेत। राहुल गांधी आता ज्या कार्यकर्त्याच्या घरी आहेत तिथून हे कार्यकर्ते आता ज्या ठिकाणी आहेत तिथलं अंतर किती आहे? खरं तर राहुल गांधी हे आता उसगाव मध्ये आहेत, सध्या या कार्यकर्त्याच्या घरी ते गेलेले आहेत। त्या ठिकाणाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कसबा बावड्यामध्ये अनावरण करतील आणि त्यानंतर मग ह्या रस्त्याला येणार आहेत। म्हणजे जवळपास 1.5 ते 2 तास अजून लागणार आहेत या ठिकाणी राहुल गांधी जायला। मात्र तत्पूर्वीच आपण बघतोय आतापासूनच भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अद्याप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते झालेलं नाही, ते अनावरण झाल्यानंतर ते नर्सरी बागेच्या दिशेनं शाहू महाराजांच्या समाधीच्या स्थळी जाणार आहेत आणि ह्याच रस्त्यावर आपण बघतोय भाजपचं कार्यालय देखील आहे। काहीसा अवधी अजून लागणार आहे राहुल गांधी यांना शाहू समाधी स्थळाकडे जायला, मात्र हा सगळा अवधी असणार जवळपास अजून 1.5 ते 2 तास किमान असणार आहेत। मात्र तत्पूर्वीच हे सगळं आंदोलन आता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ठीक आहे, तर